रस्त्यामध्येच गोप्रो बंद पडायला लागलाय. आपल्या ताटात जे असतं ना ते आपल्याला आवडत नाही, पण दुसऱ्यांच्या ताटात काय करू. मला यूट्यूबकडून एक छोटासा पेमेंट आलाय. आता एक प्रॉब्लेम असा झालाय की तिघांमुळे आज माझी ट्रिप आहे ना ती एकदम नीट होणार आहे. हाच तो ज्याच्यामुळे माझा आज गोप्रोचा जुगाड झालाय. हा हे कर चला येतो. गणपती बाप्पा मोरया. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. आई एकवीर माऊली लक्ष असू दे. नमस्कार मंडळी, मी दुष्यंत दांडेल, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सध्या मी चाललो आहे एका छोट्याशा रोड ट्रिपला. म्हणजेच की छोट्याशा म्हणजे 5-6 दिवसाच्या नाही, 15 ते 20 दिवसाची अशी छोटीशी एक आपली ही रोड ट्रिप असणार आहे. त्यामध्ये मी खूप ठिकाणी एक्सप्लोअर करणार आहे. सध्या 6-9 झालेले आहेत आणि मी आता निघालो आहे माझ्या इथून. आणि पहिला जो माझा डेस्टिनेशन आहे तो असणार आहे माझं गाव. कारण की माझं असं मानणं आहे, म्हणजे मी जेव्हा कुठेही जातो तेव्हा पहिला एकविराईचे दर्शन करायला जातो. म्हणजे की चांगल्या गोष्टी व्हायला पाहिजे माझ्यासोबत, म्हणून त्यासाठी मी पहिला आईचे दर्शन घेतो. पण आता काय झालं आहे की मी जो रूट निवडला आहे त्यामध्ये एकविराई म्हणजे जे लोणावळ्याला आहे आपली एकविराई, तिथून तो जायचा रूट नाही आहे. तर त्यामुळे मी चाललो आहे सध्या गावी. कारण आमचं कुलदैवत ते सुद्धा आहे एकविराईचं आहे. तर आमचं जे घरचं देव आहे ते दादरपाड्याला आहे. तर त्यामुळे मला पहिला तिथूनचं दर्शन घ्यायचं आहे. तिथूनच आपली सुरुवात होणार आहे. आता एक प्रॉब्लेम असा झाला आहे की माझी जी पार्टी बॅग आहे ती तर नीट राहते, पण जी माझी ही बॅग बघता ना तुम्ही, ती बॅग सध्या पार्टीवर घेण्यासाठी मला त्रास होतो आहे. आता ते मला कसं तरी ॲडजस्ट करावं लागेल, कारण पाऊस आला तर मी रेनकोट तर घालू शकतो, पण ही बॅग कुठे ठेवणार ते आता काय समजत नाही. तर पुढे फिगर आउट करूया त्या गोष्टी, कारण राईडला गेला तर थोड्याफार अडचणी येणारच आहे. आणि आपली ही जी आहे ती पहिली राईड असणार आहे अशी, जी मी सोलो राईड करतो आहे सध्या तरी. आणि मला सध्या तरी खूप भीती वाटते, कारण मी असं पहिल्यांदा कुठेतरी चाललो आहे सोलो राईडला. याआधी मी अशी राईड कधीच केली नव्हती. वेगळी फिलिंग आहे आज बोलायला गेलं तर, कारण एवढ्या दिवसाची राईड ते पण सोलो. मी असं कधी विचार पण नाही केलेला की मी एकटा जाणार असं यार, कारण माझा स्वप्न खूप आहेत की माझे स्वप्न खूप आहेत राईड करायचे, की खूप ठिकाणी मला राईडला जायचं आहे. पण असं एवढा लॉंग राईडसाठी मी पहिल्यांदाच चाललो आहे, ते पण एकटा. काय होणार आहे माझ्यासोबत काही आयडिया नाही. मी काय काय नवीन एक्सपिरियन्स करणार आहे काही आयडिया नाही. आणि अजून थोडंफार माझ्यासोबत काय काय घडणार आहे मला काहीच आयडिया नाही आहे. पुढे जे काय होणार ते मी तुमच्यासोबत सगळं काही शेअर करणार आहे आपल्या या व्हिडिओजमध्ये. या चॅनलवर तुम्हाला सगळं काही बघायला भेटणार आहे. तर मंडळी, आता सध्या मी वराई फाटा क्रॉस केला आणि वराई फाटापासून इथे जेव्हापासून आलो ना तर मी व्लॉगिंगमध्ये खूप काही असं बोललो, पण नंतर समजलं की गोप्रोच बंद झाला होता. पण चालू केला होता बंद झाला होता. आणि ॲक्च्युली काय आहे की या गोप्रो मी खूप टायमानंतर यूज करतो आहे, त्यामुळे आता मला नेहमी बघत राहायला लागणार किती टायमानंतर बंद होतो वगैरे. कारण बॅटरी पण याचे खूप फुगले आहेत. मी सगळं एकदम मस्त प्लॅन करून चाललेलो की असं करूया तसं करूया, आणि मला वाटत नाही की सगळ्या गोष्टी मी जसं ठरवल्यात तसं काही होणार आहे. तर मी हे बोललो होतो की मला यूट्यूबकडून एक छोटासा पेमेंट आला आहे. लास्ट मंथमध्ये पेमेंट आला, आणि ते पण खूप टायमानंतर मला तो पेमेंट आला आहे. तुमच्यासोबत तो पेमेंट थोडा शेअर करायचा आहे की 8,723 रुपये मला पेमेंट आला आहे. तर मलासुद्धा खूप मेहनतीनंतर तो पेमेंट आला आहे. आणि मलाही असं वाटते की तुम्ही पण मेहनत करा जरा, जर तुम्हाला गिफ्ट हवं असेल माझ्याकडून त्या पेमेंटमधून. आणि असं नाही की मी फक्त 200-300चं काय देईल त्यामधून, असं काही नाही. ऑलमोस्ट 1,000 ते 2,000पर्यंत चांगलं तुम्हाला गिफ्ट मी देईल. पण त्यासाठी तुम्हाला एक टास्क देणार मी, ते तुम्हाला कंप्लीट करावा लागणार, तरच तुम्हाला माझ्याकडून काहीतरी गिफ्ट भेटेल. ठीक आहे, तर छोटासा टास्क आहे, एवढा हार्ड टास्क नाही आहे. ए बाबा चिखल आहे रे इथं. एक मिनटं थांबा रे थांबा, तो चालू आहे. तर मित्रांनो,
टास्क बोलतोय. टास्क असा आहे की मी आता जे मी सध्या तुम्हाला समजलं की मी आता रोड ट्रिपला चाललो आहे. तर रोड ट्रिपला मी डेली व्लॉग्स टाकणार आहे. तर या डेली व्लॉग्समध्ये, डेली व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एंडिंगला, स्टार्टिंगला किंवा मिडलमध्ये काही प्रश्न विचारणार. तोंडी विचारणार नाही, टेक्स्टमध्ये ऑब्व्हियसली व्हिडिओजमध्ये येणार. तर त्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला फक्त कमेंट्समध्ये द्यायचं आहे. आणि असं नाही की तुम्ही एका व्हिडिओमध्ये केलं, मग 2 व्हिडिओमध्ये केलं आणि बाकीच्या व्हिडिओमध्ये करणार नाही. तसं नाही चालणार. मी जेवढे सगळे व्हिडिओ टाकणार त्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कमेंट करायचं आहे. मी जे प्रश्न विचारणार त्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कमेंट करायचं आहे. कारण मी मेहनत केली आहे. मलाही वाटतं की तुम्ही पण थोडीशी मेहनत करा, जास्त नाही पण थोडीशी मेहनत करा. जे माझे व्लॉग्स बघतात रेग्युलरली त्यांच्यासाठी आहे खास. आणि हा नेचर, मला पावसाळा आणि हिवाळा खूप आवडतो. आणि पावसाळ्यात आणि हिवाळ्यात गावी जायचं म्हणजे खूप जास्त चांगलं असतं. मला एकदम असं प्रसन्न वाटतं, हा गावी आलो, भारी एकदम. आणि मला जर तुम्ही विचारा ना मुंबईची लाईफ किंवा गावची लाईफ तुला कुठली आवडते, तर मी सांगेल की गावची लाईफ. कारण गावी सुकून आहे यार, काय भारी आहे अरे. नेचरमध्ये राहणं म्हणजे जे गावचे लोक आहेत ना ते खूप लकी आहेत यार. म्हणजे असं बोलायला तर नको की आपण पण लकीच आहोत, असं नाही की नाही. कसं असतं माहिती आहे का, आपल्यामध्ये आपल्या ताटात जे असतं ना ते आपल्याला आवडत नाही, पण दुसऱ्यांच्या ताटात जे वाढलेलं असतं ना आपल्याचं लक्ष त्याच्याकडे असतं. तर आता आपल्याला गावी पोचण्यासाठी फक्त 30 किलोमीटर बाकी आहेत. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की घरच्या देवाकडे तर जाणारच आहे मी. आणि तिथून जाणार आपण आशापुरीला. तो एक असा ठिकाण आहे जिथे मी लहानपणीपासून जातो आहे. एकदम खूप छान अशी जागा आहे. आणि एव्हरी व्हिडिओमध्ये मी जिथे आता चाललो आहे तर एव्हरी व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठल्या ना कुठल्या प्लेसबद्दल मी सांगणारच आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं 15 ते 20 दिवसाची आपली ही रोड ट्रिप असणार आहे. तर या रोड ट्रिपमध्ये असं नाही की फक्त मी मोठं व्लॉगिंग करणार. एव्हरी डे तुम्हाला कुठल्या तरी एका प्लेसबद्दल इन्फॉर्मेशन मी देणार आहे. आता जसं मी आज चाललो आहे तर आज मी जाणार आहे आशापुरीला. ठीक आहे, तर आशापुरीला जाणार आहे. तर नेक्स्ट जे जाणार आहे मी ते तुम्हाला मी व्हिडिओच्या एंडिंगलाच सांगत राहील की नेक्स्ट डे मी कुठे जाणार आहे ते. कारण आत्ताच जर मी तुम्हाला सगळं प्लॅन सांगितलं की मी इथे जाणार आहे, दुसऱ्या दिवशी इथे जाणार आहे, 4था, 5व्या, 6व्या दिवशी मी तिथे जाणार आहे, मग असं आहे की तुमची क्युरिओसिटी आहे ना ती राहणार नाही की तुम्हाला माहितीच की हां आज इथे चाललं आहे. तर व्हिडिओच्या एंडिंगला मी सांगत राहील की मी नेक्स्ट डे कुठे जाणार आहे ते. तर मंडळी आता मी पोचलो आहे आपल्या मामाकडे आणि रस्त्यामध्येच गोप्रो बंद पडायला लागला आहे. तर काय होईल आज आणि पुढे काय समजत नाही. हे बघा गोप्रो आता सध्या चालू पण होत नाही आहे. मी कितीतरी ट्राय केलं गोप्रो चालू करायचं, तर बघा चालूच होत नाही आहे. एकदा बॅटरी पण काढून बघितली तरी पण चालू होत नाही. आता एकदा परत बॅटरी काढून बघतो, चालू झाला तर चांगलं आहे, नाहीतर फोटो ब्लॉगिंग कॅन्सल. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. टोटल 3 बॅटरी होता, मी 2च आणले कारण जी बॅटरी होती ती स्वेलंग झाली, म्हणजे फुगलेली पूर्ण. मग आता ह्या बॅटरीचा काय विषय यार. अरे पण म्हणजे माहिती होतं ना तेव्हा गोप्रो अजिबात चालू होत नव्हता. जेव्हा फोन आपला हँग होतो ना, ब्लॅक स्क्रीन ग्रीन कशी लाईन तसं पूर्ण होतं. आणि फुल फाटले. मला आता काय होणार, मला एवढा इच्छेने मी मोटो ब्लॉगिंगसाठी राईट करत होतो आणि बोललं की संपला आता मोठं ब्लॉगिंग करायचं कसं. आणि माझं पूर्ण डोकं चालत नव्हतं काय करायचं ते. तर मंडळी फायनली मी खूप खुश आहे कारण की आपला जुगाड झालेला आहे. आणि ते पण फक्त सुजलमुळे. सुजलला फोन केला, मग सुजलने राधेश उसळला फोन केला, मग त्यांच्याकडे गेलो आणि मग त्यानंतर त्यांनी एक आयडिया सांगितली, विदाऊट बॅटरी पण आपल्याला गोप्रो चालू करता येतो. आणि हे मला एवढ्या वर्ष जेव्हापासून मी गोप्रो घेतला आहे ना तेव्हापासून मला ही गोष्ट माहीतच नव्हती. आणि आज शेवटी ती कामाला येणार आहे आणि खूप खुश आज. खूप म्हणजे सगळं क्रेडिट आहे ना सुजल, राधे आणि शुश्रे तिघांमुळे आज माझी ट्रिप आहे ना ती एकदम नीट होणार आहे. 5 hours later. आता हा गोप्रो चालू होत नाही. जेव्हा मी तिकडे बघितला तेव्हा गोप्रो चालू झाला होता. आता मी अजून काय करू, एवढी मला हॅपीनेस होतं माझ्या स्वतःमध्ये. आता चालू होत नाही परत, काय करू मी. मला वाटलं माझं चालू आहे. माझा ना दिवस एकदम, मी जेव्हा मला वाटलं ना की गोप्रोची बॅटरी गेली
मला तर संपला का ट्रिप जशी आपण प्लॅन केली ॲटलिस्ट तरी अशी रोड ट्रिप मोठं ब्लॉगिंगसाठी कायच नाही व्हायचं. आणि मग एक होप होती ती पण गेली असं मला वाटतं. त्यांच्याकडे चालू होतं माझ्याकडे चालू होतं यार. प्लीज यार प्लीज चालू हो प्लीज प्लीज चालू हो. तो असं टाईम घेत चालू उदास चालू होत नाही. झाला 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 थोडा वेळ थांबावं लागतो पण होतो. थोडा वेळ थांबायचा जेव्हा आपण पॉवर बँक लावतात ना फक्त थांबायला लागतं 10-15 सेकंद आणि नंतर मग यू आर गुड टू गो ब्रो. येस येस मेरे भाई येस येस. हां काय सांगू तुम्हाला परत माझी हालत खराब झालेली खरंच सांगतो. हे बघा इथे नो बॅटरी करून येत असेल इथे नो बॅटरी आणि माझं काम झालेलं आहे. येस असं वाटतं समोर कधी कोण असलंच ना त्याला हक केलं असतं मी. खरंच एवढा खुश आहे मी आता. इतनी खुशी मुझे आज तक. खरंच मनापासून आभार सुजल राधे शुश्रे. खरंच म्हणजे खरंच शब्द तर नाही आहेत पण तुम्ही माझ्या फेसवरची हॅपीनेस बघून ओळखू शकतात की किती आभारी आहे तुमचा. खरंच खूप म्हणजे खूप आभारी आहे. आता सुजलसोबतच जाणार आहे आशापुरीला मी आता. तो सध्या बोईसरला गेला आहे कामासाठी थोडं तर त्याचं थोडंसं काम आहे तर 1 का 2 वाजेपर्यंत येईल तो. आणि मला इथून म्हणजे माझ्या गावापासून आशापुरीचे मंदिर आहे ते ऑलमोस्ट अर्धा तासावरच आहे. आता गोप्रोचा पण जुगाड झाला आहे. आता पहिला आपण आपल्या घरच्या देवाकडे जाऊया आणि मग जाऊया आशापुरीला. पहिला त्या सुजलला उचलूया. हाच तो ज्याच्यामुळे माझा हाच गोप्रोचा जुगाड झाला आहे. शॉर्टकट ऑफ रोडिंग. पहिला दर्शन यायचे नंतर काम फिरायचे. तर आता आपण चाललो आहे पुन्हा एकदा आशापुरी देवीकडे. तर आता आपण पोचलो आहे जो आशापुरी देवीला जायसाठी जो रोड आहे समुद्रामधून तिथे. तर पहिला हा रोड सिमेंटचा नव्हता. तुम्ही बघता तिकडे आशापुरी देवीचं मंदिर आहे. तर हा पहिला रोड असा नव्हता. पहिला कसा होता की नॉर्मल जो गावा ठिकाणी रोड असतो ना म्हणजे लेफ्ट साईडला दगडं मांडल्यात आणि राईट साईडला दगडं मांडल्यात आणि मधीमधून असा एक पायवाट बोलतात ना पायवाट तसा एकदा तयार झालेली. तर तसा हा रोड होता. आणि म्हणजे आम्ही खूप आधी यायचे इथे लहानपणी आणि सगळं जेवण करायचे फॅमिली टाईम स्पेंड करायचे खूप मजा यायची इथे. पण सध्या ते आता पहिल्यासारखं कोणी ते यायला बघतच नाही का माहीत नाही का. पण मी ते लहानपणीचे दिवस वगैरे खूप मिस करतो. आणि हे समोरच आपल्या आशापुरी देवीचं मंदिर. तर हा असा रोड आहे आणि हा पहिला तुम्हाला सांगितलं असा रोड नव्हता. हा समुद्रातूनच पहिला चालत जायला लागायचं. म्हणजे ओटी भरतीचा वगैरे तुम्हाला अंदाज असला पाहिजे. तुम्हाला इथूनच्या जे मच्छीमार लोक राहतात त्यांना तुम्हाला विचारावं लागेल की कधी पाणी सुकतं कधी नाही ते तेव्हा तुम्हाला जायचं असायचं. हे बघा हे कसं केलं आहे तसं त्या टायमाला सगळं असायचं. तर इथे पार्किंगलासुद्धा मोठा स्पेस आहे. जर तुम्ही कारसुद्धा घेऊन येत असतील इथे तर तुम्ही येऊ शकतात कार वगैरे घेऊन. तर अशा प्रकारे आपण पोचलेलो आहे आशापुरी देवस्थान एडवन. तर
हा असं स्पेस आहे जिथे तुम्ही गाडी आपली पार्किंगला लावू शकतात. तर आम्ही इथे या साईडला असं जेवण बनवायचे वगैरे जेव्हा घरचे सगळेजण यायचे तेव्हा. आणि हा तेव्हा एवढं तर पहिला काही नव्हतं, सगळं आत्ताच बांधलं आहे, म्हणजे 4-5 वर्ष झाले असेल बांधलं असेल. पण तेव्हा जेव्हा नव्हतं ना तेव्हा खूप मस्त वाटायचं. आत्तासुद्धा चांगलंच आहे, असं नाही की नाही आहे. आणि इथून वरती जायचे डोंगरावरती इथे, तर आता इथे जायला जागा आहे की माहीत नाही. आणि हे बघ इथून असं जातात वरती, हे स्टेप्स आहेत इथूनचे, तर इथून असं वरती जातात. खूप छान वाटतं. आता तुम्हालाही दाखवते इथूनचं, आणि इथूनचा थोडाफार तुम्हाला इतिहासही सांगतो मी, इथूनचा इतिहास काय आहे ते. की हे जे आशापुरी देवीचं मंदिर आहे ते समुद्राच्या मधोमध एक छोट्याशा बेटावर आहे. या बेटावर अदृश्य शक्तीचा संचार असल्याचा साक्षात्कार ग्रामस्थांना वेळोवेळी येऊ लागला होता. बेटाच्या आसपास मासेमारी करणाऱ्यांना अमाप मासे मिळू लागले आणि त्याच काळात पांढऱ्या शुभ्र अशा घोड्यावर बसून एक असामान्य तेजस्वी देवता गावातून फेरफटका मारत असल्याचे त्यावेळच्या समाजातील भक्तांनाही पाहिले. असंच एकदा या स्थानाकडे नियमित येणाऱ्या एका गुराख्याला देवी प्रसन्न होऊन तिने एक पोते भरून कोळसे दिले. घरी गेल्याशिवाय पोत्यात काय आहे ते पाहू नकोस, परंतु उतावळ्या गुराख्याने पोते उघडून पाहिले तर त्या पोत्यात कोळसे होते. याचा उपयोग काय म्हणून त्याने येता येता घाट रस्त्याच्या कडेला ते फेकून दिले व रिकामे पोते घेऊन तो आपल्या घरी परतला. नंतर घडलेली सर्व परिस्थिती आपल्या धर्मपत्नीला सांगून त्याने पोते दाखविले. तर काय चमत्कारच झाला. तिने झटकताच त्या पोत्यातून सुवर्ण मुद्रा खाली पडल्या. ते पाहून गुराख्याला खूप पश्चाताप झाला. त्यांनी फेकलेले कोळसे प्रवासी जेटी मार्गाच्या समुद्र तळाशी आजूबाजूला लहान दगड गोट्यांच्या रूपाने आजही पाहावयासे मिळतात. अशी ही पूर्वजांपासून समाजातील एकवी माहिती आहे. आशापुरी म्हणजे भक्तांच्या आशा पूर्ण करणारी एक जागृत देवता, म्हणून या देवीचे नाव आहे आशापुरी. तर मंडळी अशा प्रकारे आपण आशापुरी देवीचं देवस्थान एक्सप्लोर केलेलं आहे. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओमध्ये जो मी प्रश्न विचारला आहे त्याचा प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. आणि भेटूया आपण एक नवीन सफरसोबत उद्या.